कॅश इज किंग. कॅश इज किंग मी का म्हणतोय मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज जिओ पॉलिटिकल टेन्शन सगळ्या फील्डमध्ये एवढं मोठं महागाईचं टेन्शन आहे सर्वांना की उद्या काय होईल, महागाई किती मोठ्या प्रमाणात आणि कुठल्या लेवलवरती वाढेल हे कोणालाच अजून अंदाज नाही आहे. जागतिक लेवलवरती एनर्जीचं म्हणजे इंधनाचा तुटवडा असल्यामुळे ह्या महागाईचा किती आणि किती दिवस इम्पॅक्ट पडेल हे सांगता येत नाही आजच्या डेटला. म्हणून जो इंटेलिजंट मनी आहे, म्हणजे जो एक रिसर्च टीम स्वतः करोडो रुपये विचार करून इन्व्हेस्ट करते, हे सर्वजण आज कॅशमध्ये थांबलेले आहेत. कॅश इज किंग म्हटलं जातं. म्हणजे परिस्थिती थोडीशी नियंत्रणात आली, थोडासा अंदाज आला की मग ते इन्व्हेस्टमेंटचं डिसिजन घेत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? आपण मित्रांनो लक्षात घ्या की ज्यावेळेस महागाई वाढते त्यावेळेस आरबीआय किंवा हे सर्वजण व्याजदर वाढणार, व्याजदर वाढलं की त्याचा मागणी पुरवठ्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती इम्पॅक्ट पडणार. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण नवीन कर्ज घेणं थांबलं पाहिजे आपल्याकडनं, म्हणजे ते लायबिलिटीसाठी पर्टिक्युलरली, मग ते घर घेणं असेल, गाडी घेणं असेल, 2 व्हीलर 4 व्हीलर वॉट एव्हर, ह्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतील की जे आपण इझिली आपण अफोर्ड करू शकतो, अशा वस्तू सुद्धा आता आपण थांबवल्या पाहिजेत. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच आपण ह्या काळामध्ये खरेदी केल्या पाहिजेत. बाकी सगळ्या ठिकाणी थोडीशी आपल्या खर्चाला कात्री लावून आपण कॅशमध्ये थांबलं पाहिजे, परिस्थितीचा विचार करून थांबलं पाहिजे. बरं, कॅशमध्ये थांबायचं म्हटलं की कॅश कुठे ठेवायची? सेव्हिंग अकाउंटला नाही. तर ह्यामध्ये अनेक वेगवेगळे पर्याय आहेत. डिटेल पर्यायांसाठी तुम्ही नक्कीच या नंबरवरती संपर्क करा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. धन्यवाद.